जनकल्याण राज्यस्तरीय गौरव पुरस्काराचे थाटात वितरण। जनकल्याण मल्टीस्टेट सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित जनकल्याण राज्यस्तरीय गौरव पुरस्काराचे बुधवारी सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिरात थाटात वितरण झाले। जामश्री रिअॅलिटीजचे राजेश दमाणे आणि इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते जनकल्याण राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला। यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे तसेच जनकल्याण मल्टीस्टेटचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। यामध्ये प्रसाद कुलकर्णी उद्योग, राजा माने पत्रकारिता, चंद्रशेखर देशपांडे शैक्षणिक क्षेत्र, गणेश आणि सन्मिता शिंदे सामाजिक व जनप्रबोधन क्षेत्र यांचा समावेश होता। अंशमुद्रा, निगेटिव्ह विचार, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहणे यामुळे कुणाच्याच प्रगतीला मर्यादा येत नाहीत। देश, समाज आणि कुटुंबाची प्रगती व्हायची असेल तर बुद्धिमत्ता, विश्वास, जिद्द आणि निग्रहाची कास धरा, इच्छा असेल तर वय हा अडथळा ठरत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ संशोधक व इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केले। बँका, उद्योजक यांचं राष्ट्र विकासामध्ये खूप मोठं मोलाचं योगदान आहे आणि त्या राष्ट्र विकासामध्ये आता युरोपमध्ये काही सगळी शासन व्यवस्था देत नाही। जर्मनी असेल किंवा नेदरलँड असेल, फ्रान्स असेल, इटली असेल किंवा इंग्लंड असेल, अमेरिका या ठिकाणी आपल्याकडची मुलं जातात, शिक्षणासाठी जातात, नोकरीसाठी जातात, त्यांना काही सरकार नोकरी देत नाही, कंपन्या देतात। म्हणून ही एक कंपनी आहे, जनकल्याण ही सुद्धा एक कंपनी आहे। म्हणून कंपनीचं खूप मोठं योगदान असतं, बँकांचं मोठं योगदान असतं आणि म्हणून माननीय कुलकर्णी साहेबांनी उद्योग व्यवसाय उभा केला, हे सुद्धा राष्ट्रभक्ती आहे। मिलिटरीमध्ये जाऊन देशाचं रक्षण करणं ही राष्ट्रभक्ती जशी आहे, तसेच तरुणांना उद्योग व्यवसाय उभा करून देणं ही सुद्धा महत्वाची राष्ट्रभक्ती आहे। कर्तृत्ववान लोक कधी निवृत्त होत नसतात। ज्यांची वृत्ती चांगली त्यांची निवृत्ती सुद्धा चांगली, म्हणून कर्तृत्ववान लोक कधी सेवानिवृत्त होत नसतात। आणि रिटायरमेंट ही कन्सेप्ट अविकसित राष्ट्रामध्ये, विकसनशील राष्ट्रामध्ये आहे, विकसित राष्ट्रामध्ये रिटायरमेंट ही संकल्पना नाही। आपण जपान पाहिलं असेल, इकिगाई नावाचं पुस्तक आपण अनेकांनी वाचलं असेल। इकिगाई हे जपानी पुस्तक आहे। इकिगाई हा शब्द सुद्धा जपानीच आहे, पण जगातल्या सगळ्या भाषेमध्ये या पुस्तकाचा अनुवाद झालेला आहे, मराठीमध्ये देखील हे पुस्तक आलेलं आहे। सोलापूर हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक वैशिष्ट्य लाभलेले शहर आहे। नागरिकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शहराच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन उद्योजक राजेश दमाणे यांनी केलंय। सोलापुर के अंदर एंथुजियाज्म की ज़रूरत है। एक नया सोलापुर का निर्माण करना है। हरदम पुराने में से ही नया निकलता है। सोलापुर बहुत पुरानी भूमि है। यहाँ पर कई लड़ाइयाँ भी लड़ी गई, यहाँ पे किले भी बने, यहाँ पर मैनचेस्टर भी बना, अब यहाँ पर कल भी बन रहा है। हम सब उस कल, आज और कल के एक भाग है। हम सबको अपनी अपनी भूमिका निभानी है। पत्रकार राजा माने यांनी पुरस्कार देऊन गौरव केल्याबद्दल जनकल्याण मल्टीस्टेटचे आभार मानले। सोलापूर जिल्हा हे माझं माहेर आहे पत्रकारितेचं, त्यामुळं इथलं कौतुक हे हत्तीचं बळ देणारं असतं, ही भावना माझ्या मनात सदैव आहे। पुण्यामध्ये आमची फॅक्टरी आहे, मग आमचा व्यवसाय वाढत होता। व्यवसाय वाढत असताना मग आमचा विचार आला की आता आपण म्हणजे पुण्यामध्ये तुम्ही बघायला गेलं तर कसं आहे की पुण्यामध्ये जागा हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि गर्दी हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, ट्रॅफिक हा मोठा प्रॉब्लेम आहे आणि जागेच्या किमती ज्या आहेत, कोणत्याही इंडस्ट्रियल एरियामध्ये जावा तुम्ही, जागेच्या किमती एवढ्या वाढलेल्या आहेत की तिथं औद्योगिकरण करणं म्हणजे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून परत रिटर्न करणं हे थोडं जोखमीचं होत आहे। मग आम्ही विचार केला की आपण कुठे जागा बघावी। आम्ही सगळीकडे जागा बघितल्या आणि मग शेवटी विचार केला आपल्या मंगळवाड्यातच बरा। मग आम्ही मंगळवाड्यामध्ये जागा घेतली, जवळजवळ 60 एकर्स मध्ये आम्ही जागा घेतली तिथं आणि आम्ही आमचा प्लॅन चालू केला। आम्हाला पूर्ण सर्वांचं सहकार्य लाभलं, म्हणजे असं कोणतंही नाही की आम्हाला कोणताही प्रॉब्लेम आजपर्यंत आला नाही।
लोकांचा म्हणा किंवा समाजाचा म्हणा किंवा सगळ्या एव्हरीबडी इज हॅपी, प्रत्येक जण आम्हाला मदत करतोय हे आवर्जून सांगू इच्छितो मी. आणि तिथं आमचा आता प्लॅन चालू आहे, 2 वर्ष झाले आमचं फुल प्रोडक्शन चालू आहे. तिथं टोटल 4 डिव्हिजन्स आहेत. त्यामध्ये पहिली डिव्हिजन चालू आहे, दुसऱ्या डिव्हिजन आता कन्स्ट्रक्शन चालू आहे. टोटल आमचा आउटलेट तिथं जवळ 300 करोडचा आम्ही इन्व्हेस्टमेंट करतोय तिथं कम्प्लिटली. आणि त्यामध्ये जवळजवळ 150 करोड इन्व्हेस्टमेंट वी ऑलरेडी डन. प्रारंभी जनकल्याण मल्टीस्टेटचे संस्थापक राजेंद्र हजारे यांनी प्रस्तावना करताना जनकल्याण मल्टीस्टेटची वाटचाल सांगितली. आज आपण त्यांना स्टेजवर बघतो, पुरस्कार घेणार आहेत, पण या ठिकाणी येण्यासाठी त्यांनी खूप मेहनत केलेली असते, खूप अडचणीला सामोरे गेलेले असतात. अशा व्यक्तींचा सन्मान करणं जेणेकरून आपल्याला पण त्यांचा आदर्श घेता यावा या दृष्टीने आपण तो प्रत्येक वर्षी पुरस्कार सोहळा संपन्न करत असतो.